स्वामी जेव्हा तुमच्या आयुष्यात अशक्य शब्दाचा शेवट करतात तेव्हा दिसतात हे दिव्य अनुभव। जेव्हा आपण खूप मोठ्या अडचणीत असतो तेव्हा आपली बुद्धी काम करणे थांबवते, पण स्वामींची कृपा असेल तर अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला असा एखादा विचार सुचतो किंवा असा एखादा मार्ग सापडतो जो तुम्हाला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढतो। वेळेवर सुचलेली युक्ती म्हणजे साक्षात स्वामींची साथ होय। अनेकदा आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले आहे, पण स्वामींच्या फोटोकडे पाहिल्यावर किंवा नामस्मरण केल्यावर अचानक मनामध्ये एक नवीन उत्साह आणि लढण्याची शक्ती निर्माण होते। ही जिद्द स्वतः महाराज तुमच्यामध्ये भरत असतात। तुम्ही स्वामींच्या विचारात असताना अचानक तुमच्या समोरून स्वामींची पालखी जाणे, कोणाच्या तरी मोबाईलवर स्वामींची धून वाजणे किंवा कोणाकडून तरी अचानक प्रसाद मिळणे, हे योगायोग नसून स्वामी तुम्हाला मी तुझ्या सोबतच आहे याची जाणीव करून देत असतात। कर्माप्रमाणे जो वाईट काळ 10 वर्ष चालणार होता तो स्वामींच्या कृपेमुळे केवळ 10 महिन्यात किंवा 10 दिवसात संपतो। स्वामी तुमच्या कर्माची तीव्रता कमी करून तुम्हाला लवकर सुखाच्या दिवसांकडे घेऊन जातात। तुमच्याकडे भौतिक सुखे कमी असली तरीही तुम्ही आतून खूप आनंदी आणि समाधानी असता। जगातील श्रीमंत व्यक्तीलाही जी शांती मिळत नाही ती स्वामी भक्ताला चटणी भाकरीतही मिळते। हा परमानंद म्हणजे स्वामींनी दिलेली सर्वात मोठी भेट आहे। स्वामी समर्थांनी नेहमीच आळस झटकून काम करण्याचा संदेश दिला आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू नका। जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता आणि तुमच्या कामात शिस्त ठेवता तेव्हाच स्वामींचे आशीर्वाद फळाला येतात। जे लोक वेळेची किंमत राखतात आणि आपले कर्तव्य पार पाडतात स्वामी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। तुमची मेहनत आणि स्वामींची कृपा जेव्हा एकत्र येते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही। तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की स्वामींनी तुमची हार विजयात बदलली? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।